काय जोशी बुवा लाडू कसे झाले? वा 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 वा. अरे वा, नैवेद्य चालला वाटतं. काय घाल आणखी. तुम्ही सांगताय म्हणून घ्या, घ्या. हं. काय म्हणतोय तो तुमचा पेस्तनजी? पेस्टनजी आता शांत झाला. झाला का? जोशीबाईंच्या पाया पडला. हं. जोशीबाईंनी त्याला क्षमा सुद्धा केली. मोठ्या मनात. हो हो, पण ती छत्री तेवढी काढून घ्या बुवा. नाही, ती काढून घेतली. आता तुम्हाला भीती नाही. हा. हो, पण जोशीबा बऱ्याच दिवसात तुमचं गाणं ऐकायचा योग आला नाही हो. गाणं झालं पाहिजे हो. अहो, पण पूर्वी सारखा आवाज नीट राहिला नाही ना आजकाल. अहो, गाणं राहू द्या, पण सौभद्रातले एखादी तान तरी ऐकवाच वा. हो, नारायणरावांच्या नंतर आवाज तुमचाच. हा, ते आपलं पेटंट मध्ये जाऊ कुणाला शरण असं म्हणतोय. मारूया एखादी तान. वा वा. आपलं ते हे वद जाऊ कुणाला त्यातलं बर का. जोशुवा, हे झालं की बाहेर या. हा, मंडळी थांबलेत. मी सांगतो त्यांना. पुरे जोशुवा. वा वा, काय आवाज आहे, वा, वा, काय वा. ताण आहे. बाल गंधर्वानंतर तुमचीच ताण. वा. तुम्हाला सांगतो जोशीबा, इतकं सुरेल गाणं मी आजतागत कधी ऐकलं होतं. अगदी आग्रा गाणं दिसतंय. अरे त्यात कसला गाणं आणि काय, साला त्याच्या आवाज ऐकू तर माझ्या कानाचा पडदा फाटून जातो. सगळे लोक गाणं चांगलंय म्हणतायत, हा, पण हा विजय काहीच बोलत नाहीये. हा. काय रे विजय, हा? तुला कसं वाटलं गाणं? सांग ना. खरं सांगू सरलाबाई, त्यांचा आवाज म्हणजे घोगरा किरटा. खरं म्हणजे यांनी गाऊच नाही, कारण ह्यांना आवाजच नाही. गाय विताना ओरडते ना, तसा यांचा आवाज वाटतो. यांच्या गाण्यापेक्षा गिरणीचा भोंगा बरा. अपमान, भयंकर अपमान. राजे महाराजांनी प्रशंसा केलंय माझी आणि यांना गाय ओरडल्यासारखं वाटतंय. मी जातो, पुन्हा या घरात पाहू टाकणार नाही. चला. अहो अहो, होमलँड तुम्ही काही तरी ऐकणार नाही. थांबाय ना. बोलला. जोशीबुवा, काय कोण जोशीबुवा, जातो? माझं ऐका. बुवा. जोशी, पुन्हा या वा, घरात पाहू जोशी, टाकणार नाही. जोशी. वा वा. नाही बघितलं जोशीबुवा कसे संतापून गेले ते? नाही, म्हणजे विजयची फजिती करायला गेलो, जोशीबा सापडले. काय म्हणाला? नाही, नाही, म्हणजे विजयमुळे घडलं सगळे. एक शब्द बोलू नका. नाही नाही मी आता संतापले की काय वाटेल ते करीन. नाही, मला कल्पना आहे त्याची. एक आडवा शाळा असशील तर माझं ऐक. आता जा, खोटं बोल आणि सरलाबाईंची समजूत काढ. मुळीच नाही. मी रात्री 8 पर्यंत खरं बोलणार आणि पैज जिंकणार. तो एकदम खलास. सरलाबाई तो चिडली आहे, आता प्रिया बी चिरली. म्हणजे तुझ्या लग्न होणारच नाही. असं माझं मी बघून घेईन. याला कसली भीतीच वाटत नाही. ती आता सरलाबाई आली मग त्याला समजेल. काय करता काय? काही नाही. आपण ते घड्याळ मागे करून ठेवलं होतं ना, ते सरळ केलं. हे बघा, तुम्ही मला काही एक सांगू नका. मला काही एक ऐकायचं नाही तुमचं. सरलाबाई, काही करू. मला क्षमा करा. सरलाबाई, कोणाचं मन दुखावं, अपमान करावं असं माझ्या मनात नव्हतं. मला जे खरं वाटलं तेच मी बोललो. हवं असलं तर मी जोशीबुवांची माफी सुद्धा मागतो. खरं बोलतोयस तू हे? अगदी खरं. खोटं बोलून चालणार नाही. यापुढे असं कधी होणार नाही. एवढं जर तू म्हणतोस तर मी तुला क्षमा करते, कारण तू मुळातच चांगलायस म्हणून. थँक्यू सरलाबाई. आता मी तसाच वागेन. छान छान. बरं का हो, हं? मी तुम्हाला एक चिठ्ठी देते हा. जोशीबुवांना देण्यासाठी. चला. एक मिनिट. हं? खोटं न बोलता वाचलो. हो, आता वाचलास, पण आता असा अडकवतो की देखते नाही ना. मला शिकवतोय. काय ग प्रिया, मला कशाला बोलवलंस? अरे, तू मगाशी घड्याळाजवळ काय करत होतास? काही नाही ग, ते गाडवं घड्याळ मागं करत होते, ते बरोबर केलं. अरे, पण तू पप्पांच्या घड्याळावरून का नाही लावत? त्यांचं अगदी बरोबर असतं. नको, ते सुद्धा आज घड्याळ मागच करत असणार. म्हणजे मी नाही समजले. ते रात्री 8 नंतर सांगणार, असंच आपलं ठरलंय. बरं, तुझं काय काम होतं? अरे, तू मला 20,000 देणार की नाही? नॅचरली. ते मी तुला परत देईन. आणि त्याचे तू मला 40,000 करून दे. एवढंच ना? त्यात काय, ते होणारच आहेत आपोआप. अरे हे साला तू इकडे काय करतो? या पेस्तन काका, विजयशी काही काम होतं? हो हो. अरे माझा केवढा पैसा इकडे जाम होऊन गेलाय ना, ते मला बघायला पाहिजे ना. काय बराबर सलामत आहे का नाही, नाही तर पिढीस. अरे, पण हे कसले पैसे म्हणतायत? अगं, ती वेगळीच गंमत आहे. हे आणि त्याचे साथीदार आज पैसे गमावणार. छे छे,
साला काय बोलतो तू? अरे पण आज तुम्ही असे विचित्रासारखे वागताय काय बोलताय काय मला तर काहीच कळत नाही. आता हे तू पेस्तनजीना विचार. पेस्तनजी सांगा. ते असं आहे की कलम लक्षात ठेवा. नाही नाही, ते तू पप्पाला विचार, आम्हाला सांगायची परवानगी नाही. ठीक आहे मी पप्पांनाच विचारते. हा जा तुम्ही काय करते ते तुम्ही पण जाणी. हा, काय जाते? जा तू. तू काय करतो इकडे? अरे ते मला पारा तुम्ही करायचा. चला. तू मारू नको जा, मला पारा आतमध्ये. करायचा ना. अरे पारा कर. जा. मारते काय? हा. अरे पण मारते कशाला आपण? अरे तू मारते कशाला? आधी पण मारते कशाला तू? अरे सोड ना मला. तू मला मारते कशाला? मला मी काय म्हणते पेस्तनजी? बदमाश. जा. मी जातेच कशा? अरे सोड ना. अरे आधी तू जा. अरे कशाला धरते तू मला? अरे जा. अरे सोड ना. तुम्ही लोक माझ्या मागे का लागला तेच कळत नाही. अगदी बरोबर. अहो ती पोरगी सुद्धा आपली पाठ सोडायला तयार नाही. हो कोणती पोरगी? अहो ती अहो ती काल आलेली फाकडू पोरगी ती आली आहे. ती आले? हो. काय चंचलाबाई आले? घेऊन येते ना. नाही हं? त्यांची मुलगी मुलगी नाचत होती. पप्पा पप्पा म्हणून खोट्यांच्या गळ्यात पडत होती. ती आली आहे. आली आहे. येऊ द्या. सरलाबाईला कळणार आणि खोटे स्वर्गात जाणार. मज्जा. तू पण जाणार. मज्जा. मामा 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 तिला कटव. तिला आधी कटव. तिला कटव. मामा जायचं नाही. मामा जायचं नाही. मामा जायचं नाही. मामा जा. अरे 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 काय सगळं चालते? कोणाची मुलगी आणि कुठली बायको मला काय कळत नाही. पेस्तनजी हा? बाहेर खोट्यांचं लफडं आलंय. ते काय म्हणतोय? अरे हे साला काय प्रकार आहे? खोटी आणि बाईच्या लफड्यामध्ये? अरे हे प्रकार तर मला बघायलाच पाहिजे. व्हेरी इंटरेस्टिंग. त्याचं काय पेस्तनजी हा. तुम्ही काल करारपत्र लिहित होतात ना तेव्हा 2 फाकडू बायका खोट्याला गठ्याला इकडे आल्या होत्या. हा. म्हणजे तो साला छुपा रुस्तम निघाला. हे तर काहीच नाही. हा. अहो त्या बाईच्या बोलण्यावर तर असं वाटत होतं की हे तिच्या लट्टू हे तर काहीच नाही. ती बाई तर त्यांना मजनू असं म्हणत होती. हे खोट्या साला एवढा खोल पाण्यात असेल असं मला नाही वाटलं. हो नाही काय ती मुलगी तर त्यांना पप्पा पप्पा अशी हाक मारत होती. हं? अरे साला मग तर त्यांची काय चैन असणार. हे तर काहीच नाही. त्यांनी त्या बाईला आलिंगन दिलं. त्या मुलीचे गालगुच्चे घेतले आणि मग तिला वचन दिलं. अरे पण काय वचन दिलं तर बोलली? ते मी तुला नंतर सांगेन. अरे या वयात एवढा उल्लूपणा खोट्याला सोबत नाही. आता बघा ना साला एवढा म्हातारा झाला पण तरी सुद्धा त्यांच्या हिरवटपणा जात नाही नाही. तर काय अरे दुर्गट भारी त्याचं बी काय कसं म्हणतोय? भारी. ही आमच्या देवीची आरती आहे. देवी तिकडे भाला घेऊन उभी आहे. देवी इकडे उभी. अरे काय झाला? चालला काय तू? पाणी आणि आला. मेला का काय तू? एक कोंबडा बळी पडला. दुसऱ्या कोंबड्याला थंडी भरली वाटत. ते बाबा इकडे उकळते नाही हो मला. उकडते उकडते. ते कोट काढणी थंडी वाजेल. उकडते कशाला? नको 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 तिकडेच उकडते. तू चल रे.